पण आपलं कसं मग ते मॅथ्स 2 म्हणून ठीक आहे, काही हरकत नाही, मॅथ्स 1 कम्प्लीट करू. हा, मॅथ्स 1 कम्प्लीट करू, ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण मॅथ्स 1चा कोणता आपलं चालू आहे? 1.3 झाला होता. 1.3 मध्ये झाला होता आपला ना? हो मॅम. पुढे आपण तर आपला नेक्स्ट जो पुढचा जो टॉपिक आहे ना, तो आपला काय आहे? 1.4. 1.4 आहे. तर 1.4 मध्ये आपल्याकडे आहेत ना 5 ऑगस्ट आहे ना आज. ऑपरेशन्स ऑन सेट आहे. ऑपरेशन्स ऑन सेट जसे नंबरवर सेट असतात ना, ऑपरेशन्स ऑन सेट्स. ऑपरेशन्स ऑन सेट म्हणजे जसे नंबरवर आपण वेगवेगळे ऑपरेशन करतो, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, असे आपण ऑपरेशन्स नंबर्सवरचे नंबर ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन्स ऑन नंबर, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तसेच सेटवर पण आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करतो, म्हणजे क्रिया, गणिती क्रिया. आपण ऑपरेशन म्हणजे ते मेडिकल मधलं ऑपरेशन नाही, आपलं मॅथ्स मधले ऑपरेशन. जसं गणिती क्रिया आपण करणार आहोत सेटवर. तर त्याच्यामध्ये आपली जी 2 मेन आपला क्रिया आहेत, जसं युनियन ऑफ सेट आहे. पहिलं जे ऑपरेशन आहे ऑपरेशन ऑन सेट, ते आहे युनियन ऑफ सेट्स. युनियन, सेटचं युनियन आहे. आणि दुसरं जे आहे ते इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन ऑफ सेट्स, असे 2 ऑपरेशन. आता सगळ्यात पहिलं आपलं युनियन जे आहे ना, युनियन ऑफ सेट. युनियन ऑफ सेट. युनियन ऑफ सेट म्हणजे काय? समजा 2 सेट तुम्हाला दिले असतील, समजा ए आहे आणि बी आहे. समजा ए मध्ये 1 2 3 4 5 आहे, बी मध्ये समजा 3 5 6 7 8 असे नंबर्स आहेत तुमचे, है ना? तर आपल्याला जर युनियन करायची या सेटची, या सेटवर युनियनचं ऑपरेशन करायचं आहे, तर युनियन म्हणजे काय? तर आपण बघा, युनियन जो आहे ना, ए युनियन बी, हा पण एक सेट आहे, ए युनियन बी. मग तो जो सेट आहे तो आपण ए आणि बी पासून मिळवतो, पण ए आणि बी पासून तो वेगळा आहे. ए युनियन बी जरी ए आणि बीचं युनियन असलं तरी ए वेगळा सेट आहे, बी वेगळा सेट आहे, ए युनियन बी वेगळा सेट आहे. मग ए युनियन बी मध्ये काय काय येणार? ए युनियन बी मध्ये आपण या ए मधले पण आणि बी मधले, किंवा बी मधले, आपण आणि नको बोलूया, किंवा ऑर, म्हणजे असे सगळे एलिमेंट्स घेणार ते जे सेट ए और सेट बी मध्ये आहेत. और किंवा येतं जेव्हा पण आपण युनियन करतो ना, तेव्हा किंवा म्हणजे काय माहितीये का? किंवा म्हणजे आपण बघा, आपण बोलतो ना, मला हे किंवा हे चालेल, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ऑप्शन मध्ये दिली तर आपण बोलतो ना किंवा हे आपण कधी बोलतो? जेव्हा 2 गोष्टी असेल आणि आपल्याला कोणतंही एक चालणार असतं, हे किंवा हे. आणि म्हटलं ना, मला हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे, आणि म्हटलं की ते दोन्ही आपल्याला हवे असतात, बरोबर आहे? आणि किंवा मध्ये फरक आहे. आणि म्हणजे अँड आणि ऑर, हे जे 2 वर्ड आहेत याच्यामध्ये डिफरन्स आहे. ऑर बोलला तर तुमचं एक कुठली तरी एक गोष्ट आपल्याला चालणार, ही किंवा ही. आपल्याला दोन्ही गरजेचं नाही, दोन्ही असल्या तर बेटरच आहे, पण एक पण चालेल कुठलीही, बरोबर आहे? पण अँड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण दोन्ही घेतो आपण त्याच्यामध्ये. अँड मला हे पण पाहिजे, हे पण, आणि अँड ए अँड बी, कळलं? आता किंवा म्हणजे याचा अर्थ काय होतो माहित आहे? ए युनियन बी मध्ये आपण काय घेतो? असे नंबर जे ए मध्ये आहेत किंवा बी मध्ये आहेत. किंवा म्हणजे जे ए मधले आहेत ते पण घ्यायचे, बी मधले पण घ्यायचे, म्हणजे कुठल्या पण एका सेट मधले असे तरी चालतील, दोन्ही सेट मध्ये असेल तरी पण चालेल, असे सगळे घ्यायचे, म्हणजे त्यांचं युनियन करायचं.
म्हणजे असे सगळे सेट जे ए मध्ये आहेत किंवा बी मध्ये मग ते ए मधले आहेत ते पण घेऊ शकतो आपण, बी मधले पण घेऊ शकतो किंवा दोन्ही मधले पण घेऊ शकतो, सगळं येणार याच्यामध्ये. आणि जे नंबर कॉमन आहेत ते एकदाच लिहायचे, जसं 3 आणि 5 हे दोघांमध्ये पण आहे, मग ते दोनदा नाही लिहायचे युनियन मध्ये, एक वेळाच लिहायचे 3, 5. ए युनियन बी म्हणजे द एलिमेंट्स विच आर इन सेट ए और सेट बी. असे एलिमेंट्स जे सेट ए मध्ये आहेत किंवा सेट बी मध्ये आहेत, और सेट बी. किंवाचा अर्थ कळला? युनियन बोललं की और लक्षात ठेवायचं, किंवा. कळलं? यस मॅम. Yes, ma'am. और युनियन मीन्स और लक्षात ठेवायचं, इन सेट ए और सेट बी. ठीक आहे. आता दुसरं युनियन मध्ये आपण म्हणजे थोडक्यात काय करायचंय, दोन्ही सेट एकत्र करायचे आपल्याला, दोन्ही सेटचे युनियन करायचं म्हणजे सगळे एलिमेंट्स एकत्र करायचे ए आणि बी मध्ये. इंटरसेक्शन, आता दुसरी जी आपली ऑपरेशन, दुसरं जे ऑपरेशन आहे ते इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शन लिहिताना आपण उलटा यू लिहितो, असा. युनियन मध्ये सरळ यू आणि इंटरसेक्शन मध्ये उलटा यू. मग इंटरसेक्शनचा अर्थ काय आहे? इंटरसेक्शन म्हणजे असे एलिमेंट जे सेट ए अँड सेट बी मध्ये आहेत, म्हणजे ए मध्ये आहेत आणि बी मध्ये आहेत, किंवा नाही. हा, छेद संच. युनियन म्हणजे संयोग संच आहे, युनियन ऑफ सेट म्हणजे संयोग संच, आणि छेद संच म्हणजे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन मध्ये काय घ्यायचं, असे एलिमेंट्स, असे घटक जे संच ए मध्ये आहेत आणि संच बी मध्ये आहेत. आणि शब्द महत्वाचा आहे इंटरसेक्शन मध्ये, छेद संचामध्ये. कळलं? यस मॅम. आता याच्यामध्ये यांचा छेद संच जर घ्यायचा आहे तर उलटा यू लिहितो आपण, पी छेद क्यू. पी छेद क्यू म्हणजे पी इंटरसेक्शन क्यू असं आपण लिहितो. पी इंटरसेक्शन क्यू असं आपण लिहितो. पी इंटरसेक्शन क्यू म्हणजे काय? सेट पी अँड सेट क्यू, और नाही, पी सेट पी मध्ये आहेत आणि सेट क्यू मध्ये आहेत. मग असे कोणते बरं एलिमेंट्स आहेत जे सेट पी मध्ये पण आहेत आणि सेट क्यू मध्ये पण? असे कोणते दिसतात तुम्हाला एलिमेंट्स जे सेट पी मध्ये पण आहेत आणि सेट क्यू मध्ये? बी आणि ई. बी हे दोन एलिमेंट्स, बरोबर. बीई असे दोन इंटरसेक्शन मध्ये येणार आहेत. ठीक आहे. आता हे झालं युनियन आणि इंटरसेक्शन. युनियन इंटरसेक्शन कळलं सर्वांना? बघूया पुस्तकात आपल्याला काय गणित आहेत. हा, काही प्रॉपर्टीज आहेत युनियन सेट युनियनच्या आणि इंटरसेक्शनच्या, काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघू. पहिल्या युनियनच्या प्रॉपर्टीज आहेत. युनियनच्या प्रॉपर्टीज काय आहेत माहिती आहे मुलांना? इंटरसेक्शनच्या आधी बघू, नंतर युनियनच्या. इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते बघू. पहिली प्रॉपर्टी जी आहे ती आहे ही बघा, ही ए इंटरसेक्शन बी आणि बी इंटरसेक्शन ए हे दोन्ही इक्वल सेट आहेत. म्हणजे तुम्ही ए इंटरसेक्शन बी करा किंवा बी इंटरसेक्शन ए करा, तुम्हाला सेमच एलिमेंट मिळणार ना. म्हणजे आता समजा आपण काय घेतलं, पी इंटरसेक्शन क्यू घ्या किंवा क्यू इंटरसेक्शन पी घ्या. क्यू इंटरसेक्शन पी म्हणजे काय, तर असे एलिमेंट जे सेट क्यू मध्ये आहेत अँड सेट पी मध्ये आहेत, म्हणजे पुन्हा तेच येणार ना, बी आणि ई. म्हणजे पी इंटरसेक्शन क्यू इज इक्वल टू क्यू इंटरसेक्शन पी. काय टीचर, माझ्या फोन मध्ये चार्जिंग नाही, मी लेफ्ट ठेवू का? काय नाही चालू? टीचर, फोन मध्ये ना माझा चार्जिंग नाहीये, तर मी लेफ्ट ठेवू का?
वा. चार्ज करून ठेवायचा, आपला क्लास असतो ना मुलांना. टीचर मी केलेला बट चार्जिंग आमच्या फोन मध्ये ना खूप लवकर संपते त्यामुळे. बरं ठीक. पहिली प्रॉपर्टी जी आहे ती ए इंटरसेक्शन बी. हा ठीक, काही हरकत नाही. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन बी. ए म्हणजे ए इंटरसेक्शन बी करा किंवा बी इंटरसेक्शन ए करा, दोन्ही सेट इक्वलच असणार. ठीक आहे. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय दिली आपल्याला बघा, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना, तुम्ही प्रूव्ह करू शकता, सिद्ध करू शकता. आपण एक्झाम्पल घ्यायचे आणि सिद्ध करून दाखवायचं. बघा, दुसरी प्रॉपर्टी जर आपल्याला प्रूव्ह करायची, ऐकताय ना सगळेजण, प्रूव्ह करू शकतो. मजा आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही स्वतःहून प्रूव्ह करू शकतात या सगळ्या प्रॉपर्टीज. काय प्रॉपर्टी आहे, इफ. बघा, आपण प्रॉपर्टी लिहू, मग तुम्हाला कळेल की आपण कसं प्रूव्ह करायचं. एक्झाम्पल घेऊन प्रूव्ह करू शकता. प्रॉपर्टी काय आहे, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. ही प्रॉपर्टी. मग आता आपण काय करायचं, हे तुम्ही सिद्ध करू शकता. कसं, एक एक्झाम्पल घ्या असं, म्हणजे असे दोन सेट घ्या ज्याच्यामध्ये ए हा बी चा सबसेट आहे. मग घेऊ शकता तुम्ही, ए हा बी चा सबसेट असायला पाहिजे. आपण बघितलं की सबसेट म्हणजे काय, तर ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये असायला पाहिजे, तर ए हा बी चा सबसेट होतो. बरोबर आहे. जेव्हा ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये असतात तेव्हा ए हा बी चा सबसेट आहे. मग तुम्ही काही एक्झाम्पल तुमच्या मनाने घेऊ शकतात, पण ए हा बी चा सबसेट झाला पाहिजे. मग ए मध्ये तुम्ही समजा काय 1 2 3 घ्या, आणि बी मध्ये बी असा घ्या की ए तले सगळे एलिमेंट बी मध्ये पण चालतील. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असे. आता याच्यामध्ये मी काय केलं, ए जो घेतला आणि बी घेतला, तर मी कसा घेतला ए आणि बी, की ए जो आहे तो बी चा काय असायला पाहिजे, ए हा बी चा काय आहे, ए उपसंच आहे. ए हा बी चा उपसंच आहे, सबसेट आहे. बरोबर आहे. आता मी सबसेट घेतला, आपल्याला प्रॉपर्टी काय दिली, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन, म्हणजे जर ए हा बी चा उपसंच असेल तर ए छेद बी बरोबर ए. याचा ए छेद बी बघा, ए छेद बी करा म्हणजे छेद संच काढा, इंटरसेक्शन काढा, ए इंटरसेक्शन बी. मग ए इंटरसेक्शन बी काय येईल याच्यामध्ये, ए इंटरसेक्शन बी केलं तर काय येईल, इंटरसेक्शन म्हणजे काय, जे दोन्ही मध्ये आहेत कॉमन ते घ्यायचे. म्हणजे असे एलिमेंट जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. काय काय येईल, 1 2 3. पण आता बघा, हा 1 2 3 एलिमेंट कशामध्ये आहेत, 1 2 3 हा सेट कोणता आहे, ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. एच सेट आहे. हा, पण 1 2 3 हा संच आहे ना तुमचा, ए संच आहे तो. 1 2 3 हे जे सगळे एलिमेंट आहेत ते कशामध्ये आहेत, ए मध्ये पण आहेत ना. बघा, इक्वल सेट केव्हा होतात, हे दोन इक्वल होणार ना, सेट इक्वल समान संच होणार, हा आणि हा. कारण ए मध्ये पण 1 2 3 आहे आणि ए छेद बी मध्ये पण 1 2 3 आहे. 1 2 3 जेव्हा आहे. दोन संचामध्ये, दोन सेट मध्ये जेव्हा सेम एलिमेंट्स असतात, दोन संचामध्ये जेव्हा समान घटक असतात तेव्हा त्या संचांना आपण काय म्हणतो, नाही नाही, उपसंच. दोन सेट मध्ये जेव्हा सेम एलिमेंट्स असतात, सारखे घटक असतात, तेव्हा आपण त्यांना समान संच नाही, इक्वल सेट समान संच म्हणतात. इक्वल सेट. मग इथे कोणते संच समान दिसतात तुम्हाला, ए आणि बी. 1 2 3. ए बी 1 2 3. कोणता, ए आणि बी. 1 2 3.
तिन्ही पण इक्वल आहेत, ए बी इक्वल आहेत, ए आणि बी इक्वल आहेत, यस मॅम. नो मॅम. ए आणि बी इक्वल सेट आहे. नो मॅम. ए आणि बी कसे इक्वल सेट आहेत? नो टीचर. इक्वल नाही इक्वल मॅम. सेट कोणते आहेत? इक्वल कोणते आहेत इथे तुमचे? ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी ए आणि ए. इंटरसेक्शन बी आणि ए. बरोबर, व्हेरी गुड. बघा ना, ज्याच्यामध्ये एलिमेंट सेम ते इक्वल सेट. मग कोणत्या संचात एलिमेंट सेम दिसतात तुम्हाला? ए आणि ए मध्ये, ए छेद बी मध्ये, ए मध्ये आणि ए छेद बी मध्ये. याचा अर्थ काय होतो की ए छेद बी आणि ए हे समान झाले. ए छेद बी आणि ए हे समान संच झाले. बरोबर. यस मॅम. म्हणून आपण लिहू शकतो की ए छेद बी बरोबर ए. मग ए छेद बी बरोबर ए हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा इफ ए इज अ सबसेट ऑफ बी. आपल्याला बघा सांगितलं ए इज अ सबसेट ऑफ बी, तर ए छेद बी म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा ए असतो. हे प्रूव्ह केलं आपण की जर ए हा बी चा उपसंच आहे तर ए छेद बी बरोबर ए. ए छेद बी बरोबर ए आला की नाही आपला? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए आला की नाही आपला? यस मॅम. पण हे कधी? हे कधी? जेव्हा ए हा बी चा काय असायला पाहिजे? उपसंच. ए हा बी चा जर सबसेट असेल तरच ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए असतो. कळलं कसं सिद्ध करायचं? जर तुम्हाला सिद्ध करायला सांगितलं तर आपल्या मनाने एक ऐसा एक्झाम्पल घ्यायचा, असं उदाहरण घ्यायचं ज्याच्यामध्ये ए हा बी चा सबसेट असायला पाहिजे आणि मग ए छेद बी, ए इंटरसेक्शन बी काढायचं. नाही कळत आहे मी काय बोलते? यस मॅम. समजतं. येस. यस मॅम. जे आपण प्रूफ करतो ना, यस मॅम. समजलं? खूप सोपे आहे. हो मॅम. यस मॅम. येस टीचर. प्रॉपर्टीज कळायला एक्झाम्पल घेतले तर तुम्हाला सोपं पडणार प्रॉपर्टीज कळायला, नाही तर मग नाही कळणार. नाही तर काय आहे ते कळतच नाही आपल्याला प्रॉपर्टीज. यस मॅम. तिसरी प्रॉपर्टी काय आहे? इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी देन बी इज अ सबसेट ऑफ ए. हे पण तेच आहे याच्यासारखंच. म्हणजे जर ए इंटरसेक्शन बी बी असेल म्हणजे ही आणि ही सेम प्रॉपर्टी, पण इथे इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन जर बी आहे याचा अर्थ बी हा ए चा सबसेट आहे. कळलं? यस मॅम. चौथ्यामध्ये बघा दोन्ही जे सेट आहेत ना, आपण समजा चौथं दाखवायला सोपं आहे. चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे? असं दिलं बघा, ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ बी. हे तर असणारच ना, कारण ए इंटरसेक्शन बी जो सेट आहे, समजा ए बी तुम्ही घ्या, ए समजा ए बी सी डी आपण घेऊ. आता इथे ए इंटरसेक्शन बी, जर ए इंटरसेक्शन बी घेतलं तर काय येणार ह्या दोन सेटचं? ए इंटरसेक्शन बी बी सी. बी कॉमा सी. बरोबर. सी. आता इथे बघा आपल्याला काय प्रॉपर्टी दिली की ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ ए आहे. हा सेट ए इंटरसेक्शन बी हा जो सेट आहे हा ए चा सबसेट आहे का? ए चा उपसंच आहे. कोणता? ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी हा सेट ए चा सबसेट आहे का? आहे, कारण सेक्शन बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. कारण बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की हे तिन्ही सेट वेगळे वेगळे आहेत.
ए वेगळा, बी वेगळा, ए युनियन बी वेगळा, ए इंटरसेक्शन बी वेगळा, हे सगळे वेगवेगळे सेट आहेत. हा जो ए इंटरसेक्शन बी जो सेट आपल्याला मिळालेला आहे हा ए चा सबसेट आहे. कारण ए इंटरसेक्शन बी मधले सगळे एलिमेंट कशामध्ये आहेत? बी मध्ये. ए इंटरसेक्शन बी मधले सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत. म्हणून ए इंटरसेक्शन बी हा ए चा सबसेट आहे आणि ए इंटरसेक्शन बी बी चा पण सबसेट आहे. कारण ए इंटरसेक्शन बी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये पण आहेत ना? यस मॅम. ए इंटरसेक्शन बी मधले सगळे एलिमेंट्स. म्हणून इंटरसेक्शनचे जे सेट असतात ते मेन सेटचे सबसेट असतात. म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा ए चा पण सबसेट असतो आणि ए इंटरसेक्शन बी हा बी चा पण सबसेट असतो. कारण दोन्ही मधले एलिमेंट आपण कॉमन वाले घेतो की नाही, म्हणजे तो सबसेट होणार. बरोबर? यस मॅम. म्हणून मग तिसरी प्रॉपर्टी दिलेली आहे तुम्हाला इथे. चौथी. त्यानंतर काय दिलंय? ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट सेट आठवतो का? कॉम्प्लिमेंट सेट. कॉम्प्लिमेंट सेट. येस. ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? पूरक संच म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. जर एक काय? सेट ए आहे त्याचा कॉम्प्लिमेंट काढला ती युनियन. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं तर? टीचर मी सांगू का दीदी? हा. टीचर सपोज युनिव्हर्सल सेट मध्ये 1 2 3 4 आहे आणि सेट ए मध्ये 1 आणि 2 आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की ए चा कॉम्प्लिमेंट. तर ए चा कॉम्प्लिमेंट आहे तर ए मध्ये ती घटक आलेले युनिव्हर्सल सेट मध्ये एलिमेंट 2 4 तर हे जे आहे ते ए चे ए कॉम्प्लिमेंट होती. बरं. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हा नेहमी युनिव्हर्सल सेटशी रिलेटेड आहे. त्यामुळे कॉम्प्लिमेंट साठी तुम्हाला युनिव्हर्सल सेट लागणार. तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय. म्हणजे ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एम्प्टी सेट. ए आणि ए कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन जे ते एम्प्टी आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? आधी ए पाहिजे आणि ए चा कॉम्प्लिमेंट जर काढायचं तर युनियन सेट पाहिजे. कारण युनियन सेट शिवाय तुम्ही युनिव्हर्सल सेट पाहिजे. युनिव्हर्सल सेट शिवाय तुम्ही कॉम्प्लिमेंट नाही काढू शकत. म्हणजे आपला जो हा मराठीमध्ये आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल सेटला विश्वसंच. विश्वसंच पाहिजे. विश्वसंच म्हणजे काय? तर तुम्हाला जे सेट दिले त्याच्यातला सगळ्यात मोठा सेट असतो तो आणि बाकीचे सेट त्याचे सबसेट असायला पाहिजे. म्हणजे त्याचे बाकीचे जे सेट आहे संच असायला पाहिजे तर तो युनिव्हर्सल सेट. समजा मी युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 घेतला आणि ए जो घेणार ना तो त्याचा सबसेट असायला पाहिजे. नेहमी युनिव्हर्सल सेट जो असतो ना त्याचे बाकीचे जे सेट असतात ना ते सबसेट असतात. तरच तो आपण युनिव्हर्सल सेट घेऊ शकतो. बरोबर ना? युनिव्हर्सल सेट इतर सेट पेक्षा मोठा असतो आणि बाकीचे सेट हे त्याचे सबसेट असायला पाहिजे. मग आता समजा ए कॉम्प्लिमेंट मला इथे काढायचे आहेत तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर ए मधले आपण घेणार नाही आणि उरलेले यू मधले जे आहेत युनिव्हर्सल सेट मधले ते घेणार आहोत. मग काय काय येणार ए कॉम्प्लिमेंट मध्ये? काय काय येणार? 2 3 4 6 1 4 6. 1 4 6 2 आहे याच्यामध्ये. हे कुठलेच नाही घ्यायचे. ए मधलं काही घ्यायचं नाही. ए कॉम्प्लिमेंट मध्ये जरी ए तुम्हाला ए कॉम्प्लिमेंट मध्ये ए जरी दिसलं तरी ए सेट मधला एकही एलिमेंट नाही घ्यायचा आणि राहिलेले यू मधले घ्यायचं. म्हणजे ए मधले काढून टाकायचे 2 3 5
आणि बाकीचे उरलेले यू मधले घ्यायचे. आता ए मिळाला, ए कॉम्प्लिमेंट मिळाला. आपल्याला सिद्ध काय करायचंय की ए आणि ए कॉम्प्लिमेंटचा जो इंटरसेक्शन आहे म्हणजे छेद संच आहे, ए आणि एच्या पूरक संचाचा छेद संच हा रिक्त संच असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं. मग घ्या यांचा छेद संच घ्यायचा, एचा आणि ए कॉम्प्लिमेंटचा इंटरसेक्शन घ्या. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमधलं कॉमन जे सेम एलिमेंट्स आहेत दोघांमध्ये. काय दिसतंय? ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये सेम काय दिसतंय? असे कोणते एलिमेंट आहेत जे ए मध्ये पण आहेत आणि ए डॅश मध्ये पण आहेत? असे कोणते एलिमेंट आहेत जे ए मध्ये पण आहेत आणि काहीच नाही? म्हणजे त्या दोघांचं इंटरसेक्शन काय असणार आहे? फाय येणार. एम्प्टी सेट आहे. बरोबर, कळलं? यस मॅम. बर, ठीक आहे. आता आपल्याला पुढच्या प्रॉपर्टी तसंच जसं इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज आहेत तशा तुम्ही युनियनच्या प्रॉपर्टीज पण प्रूव्ह करू शकता. आता पुढची प्रॉपर्टी काय आहे? ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए. म्हणजे ए चा ए बरोबरच इंटरसेक्शन घेतला तर एच मिळणार ना. म्हणजे एक सेट आहे, समजा ए 1 2 3 आहे आणि परत ए 1 2 3 म्हणजे ए बरोबर जर इंटरसेक्शन केलं तर काय मिळणार तुम्हाला? ए इंटरसेक्शन ए काय मिळणार? एच मिळणार ना. त्याच सेटचं त्याच सेट बरोबर सेम सेटचं जर इंटरसेक्शन घेतलं, बघा दोन्ही सेट एच आहे, मग ए बरोबर एच इंटरसेक्शन घेतलं तर एच मिळणार. ए इंटरसेक्शन ए घ्या, ए मिळेल. ए युनियन ए केलं तरी एच मिळणार. युनियन केलं तरी ए युनियन करा एच मिळणार. ए इंटरसेक्शन करा एच मिळणार. म्हणजे एक त्याच संचाबरोबर जर संयोग संच जरी केला किंवा त्याच संचाचा बरोबर छेद संच घेतला तरी एच मिळणार आहे. बरोबर? ए समजा परत मी 1 1 3 5 घेतला तर ए आणि एच इंटरसेक्शन पण ए मिळणार, ए आणि एच युनियन पण एच मिळणार. बरोबर? त्यानंतर एक ए आहे आणि दुसरा समजा रिक्त संच आहे. दुसरा रिक्त संच आहे म्हणजे त्याच्यात काहीच नाहीये. तर या दोघांचा इंटरसेक्शन काय येणार? या दोघांचा छेद संच काय येणार? काहीच नाही. त्यांच्यामध्ये कॉमन म्हणजे जे असे एलिमेंट जे ए मध्ये पण आहेत आणि रिक्त संचात आहे काहीच नाही. आणि मला सांगा ह्या दोघांचं युनियन काय येईल? युनियन या दोघांचं युनियन केलं तर ए युनियन एम्प्टी सेट. एच आणि एम्प्टी सेटचं युनियन केलं, युनियन केलं. आता हा 1 3 5 म्हणजे ए सेटच मिळतो. ए सेट म्हणजे ए म्हणजेच ए सेट मिळणार ना. ए युनियन फाय जर केलं तर ए मिळतो आणि ए इंटरसेक्शन फाय केलं तर फाय मिळणार. कारण युनियन मध्ये आपण काय करतो? दोन्हीतले एलिमेंट एकत्र करतो, पण इंटरसेक्शन मध्ये आपण कॉमन घेतो जे ए मध्ये पण आहेत आणि दुसऱ्या सेट मध्ये पण आहे. बरोबर आहे? येस मॅम. त्यानंतर आपल्याकडे डिसजॉईंट सेट्स आहेत. डिसजॉईंट सेट म्हणजे पूर्णपणे वेगळे, जसे ए आणि ए कॉम्प्लिमेंट. डिसजॉईंट सेट म्हणजे काय माहितीये का मुलांनो? डिसजॉईंट सेट म्हणजे असे सेट ज्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच तुम्हाला कॉमन मिळणार नाही. म्हणजे ए आणि ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए जो सेट आहे असं काही गरजेचं नाही. ए आणि ए कॉम्प्लिमेंट तर डिसजॉईंट सेटच आहे, कारण त्यांच्यामध्ये तुम्ही ते पूर्णपणे वेगळे सेट आहेत, त्यांच्यात एकही एलिमेंट कॉमन नसतो. डिसजॉईंट सेट्स म्हणजे असे सेट ज्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी आहे.
असे कोणतेही दोन सेट तुम्ही घेतले, समजा ए बी घेतला, हे दोन सेट घेतले आणि यांचं इंटरसेक्शन मी काढलं, ए इंटरसेक्शन बी, तर काय मिळेल तुम्हाला? ए इंटरसेक्शन बी या दोघांचं इंटरसेक्शन काय आहे? टीचर 5 येईल, कारण की या दोघांमध्ये पण एकही घटक जो आहे ना तो कॉमन नाहीये, म्हणजे हे दोघं पण डिसजॉईंट सेट्स आहेत. म्हणजे दोन्ही मध्ये आपण इंटरसेक्शन म्हणजे काय घेतो मुलांना ते कळलं पाहिजे. इंटरसेक्शन म्हणजे असे एलिमेंट्स जे ए मध्ये आहे अँड बी मध्ये आणि बी मध्ये आहेत. मग ए आणि बी मध्ये असलेला काहीच नाहीये, असे एलिमेंट्स कोणतेच नाहीये जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. एकही नाहीये जो दोन्ही सेट मध्ये येतो, ए आणि बी. त्यामुळे तो एम्प्टी सेट आहे. ए इंटरसेक्शन बी एम्प्टी येणार आणि ज्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी आहे ना त्यांना डिसजॉईंट सेट बोलायचं. म्हणून ए अँड बी आर डिसजॉईंट सेट. डिसजॉईंट सेट येणार ए आणि बी. आणि म्हणून त्यांचा जर वेन डायग्राम काढायचा आहे ना तर ते पूर्णपणे वेगळे काढतो आपण. डिसजॉईंट सेट जर काढायचे आहेत ना तर पूर्णपणे वेगळे काढायचे असतात, कारण त्यांच्यामध्ये कॉमन काय असेल तर असं काढतो ना आपण. काहीतरी कॉमन आहे दोघांमध्ये, जसं मगाशी समजा आपण मॅम मोबाईलची चार्जिंग संपली त्यामुळे मी डिस्कनेक्ट होतो. इथे आता कॉमन असेल तर आपण असे सेट काढणार. सी डी इथे कॉमन पार्ट मध्ये लिहितो, बरोबर आहे. वेन डायग्राम तुम्हाला शिकवलेले ना कसे काढायचे वेन डायग्राम. यस मॅम. म्हणजे हा जर तुमचा ए असेल, हा ए सेट आहे, हा बी सेट आहे, तर ए मध्ये आणि बी मध्ये सी डी इंटरसेक्शन आहे त्यांचं, तर इंटरसेक्शनचा पार्ट हा मध्ये लिहायचा असतो या पार्ट, आणि उरलेले ए मध्ये इथे लिहायचे आणि बी मधले इकडे लिहायचे. आता हे सेट नाहीयेत कारण यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. डिसजॉईंट सेट हे पूर्णपणे वेगळे काढायचे असतात, पूर्ण वेगळे. तसे हे मगाचे जे सेट आहेत ना हे डिसजॉईंट आहेत. हे काढताना यांचा वेन डायग्राम काढताना पूर्णपणे एकमेकांपासून लांब काढायचे. हा ए आहे आणि हा बी आहे, कारण त्यांच्यात काहीच कॉमन नाही. आणि इथे ए बी सी ए मध्ये आणि बी मध्ये ई एफ जी असे काढायचे वेन डायग्राम मध्ये काढतात डिसजॉईंट सेट. आणि सबसेट असेल तर एका आतमध्ये जो सबसेट आहे तो आतमध्ये काढायचा मोठ्या सेटच्या. हे पण तुम्हाला सांगितलं होतं. एखादा सबसेट असेल, 3 प्रकारचे डायग्राम आहेत. एक असे असा काढतो आपण, त्यानंतर दुसरा असा काढतो आणि तिसरा पूर्णपणे वेगळा. हा डायग्राम कधी जेव्हा त्यांच्यात काहीतरी कॉमन आहे, म्हणजे ज्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी नाहीये, तेव्हा हा डायग्राम काढायचा. हा डायग्राम कधी काढायचा? जेव्हा हा डायग्राम कधी दुसरा सेकंड वाला डायग्राम कधी काढतो? जेव्हा त्यांच्यामध्ये रिक्त संख्या नाही. हा वेन डायग्राम कधी काढतो आपण? सेकंड वाला. हा कोणाला माहित आहे का? जेव्हा ए आणि बी चं इंटरसेक्शन हे बीच येतं तेव्हा. किंवा बी हा ए चा सबसेट आहे. इथे ह्या डायग्राम मध्ये बी हा ए चा सबसेट आहे ना, कारण बी मधले सगळे एलिमेंट कशामध्ये आहेत? बी ए च्या आत काढलेले आहे. बी ए च्या आत काढलं याचा अर्थ बी इज अ सबसेट ऑफ ए. बी हा ए च्या आतमध्ये काढला याचा अर्थ काय आहे? बी मधले सगळे एलिमेंट कशामध्ये येतात? ए मध्ये ए सेट मध्ये. तेव्हा आपण हा काढणार. आणि जर ए इज अ सबसेट ऑफ बी असेल तर ए आतमध्ये काढणार, बी बाहेर. बी मोठा असणार तेव्हा, जेव्हा ए बी चा सबसेट आहे. ए मधले सगळे घटक बी मध्ये असतात तेव्हा बी मध्ये ए आतमध्ये आणि बी बाहेर मोठा.
आणि हे कधी तिसरा डायग्राम कधी हा जेव्हा दोघंही सेटमध्ये जेव्हा ते एकही एलिमेंट कॉमन नसते डिसजॉईंट सेट्स असतात, म्हणजे ते डिसजॉईंट सेट आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच कॉमन नाही, विभिन्न संच. म्हणजे त्यांचं इंटरसेक्शन काय असतं, छेदसंच काय असतं त्यांचा छेदसंच रिक्त संच असतो. बरोबर, एम्प्टी सेट. हा, परफेक्ट बरोबर, कळलं. आता आपण 1.4 पटापट घ्यायचंय. 1.4 ओके. युनियन सेटच्या प्रॉपर्टीज तुम्ही प्रूव्ह करायच्या, युनियन सेटच्या जशा इंटरसेक्शनच्या आपण. हा, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स आहे सेट मध्ये, किती एलिमेंट्स आहेत ते आपण एन ऑफ ए एन ऑफ बी असं लिहितो. म्हणजे समजा ए सेट मध्ये ए बी सी डी आहे, तर आपण काय करणार, एन ऑफ ए लिहायचं. एन ऑफ ए किती येणार, किती एलिमेंट आहेत ते लिहायचे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए मध्ये किती एलिमेंट्स दिसतात तुम्हाला इथे, 4 4. 1 2 3 4 4. मग एन ऑफ ए 4 लिहायचं. समजा बी सेट मध्ये मी असं दिलं, तर एन ऑफ बी किती, एन ऑफ बी 5. कळलं. याच्यावरून पण आपल्याला एक सूत्र आहे, ते सूत्र मी तुम्हाला सांगतो कोणतं सूत्र आहे. हे सूत्र पाठ करून ठेवायचं. येस मॅम. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स वरून आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हे चारही सेट वेगळे येतात, मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे त्यांच्यामधले जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते वेगवेगळे असणार. एन ऑफ ए वेगळा, एन ऑफ बी. एन ऑफ ए म्हणजे ए सेट मधले किती एलिमेंट्स आहेत ते एन ऑफ ए. एन ऑफ बी म्हणजे सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत ते एन ऑफ बी. एन ऑफ ए युनियन बी म्हणजे ए युनियन बी जो सेट येणार तुमचा, त्याच्यामध्ये किती नंबर आहेत ते ए युनियन बी, एन ऑफ ए युनियन बी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे नंबर ऑफ ए छेद बी, म्हणजे ए छेद बी संचामध्ये किती घटक आहेत त्याचा नंबर लिहायचा. हे सगळे नंबर्स आहेत. नंबर्स की तुमच्या सेटमध्ये किती नंबर्स आहेत, किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, किती घटकांची संख्या आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद बी. ठीक आहे. आता आपण गणित बघू. मॅम, हा फॉर्म्युला यूज करून जेव्हा आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतो ना, तर खूप मजा येते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायला. मजा आहे. हा धडाच इंटरेस्टिंग आहे, मला तर फार आवडतो. मला तर सेट हा धडा मला फार आवडतो. येस मॅम, आम्हाला आता 9th मध्ये तुम्हाला फर्स्ट कळला ना तर कळला ना धडा तर खूप सोपं आहे. आता इथे तुम्हाला वेन डायग्राम ऑब्झर्व करायचंय, निरीक्षण करायचंय, आणि हे सगळे सेट आपल्याला वेन डायग्राम वरून लिहायचे. कळलं. आता ए सेट जर तुम्हाला लिहायचे तर ए मध्ये काय काय आहे, तर ए हा पूर्ण सेट आहे, हा पूर्ण ए. मग ए मध्ये काय काय येईल, ए सेट कसं लिहिणार तुम्ही, एक्स वाय झेड आणि एम एन पण येणार. एम एन पण ए मध्ये येतो. हा पूर्ण ए पहिला जो गोल आहे तो ए आहे सेट. कळलं. त्यानंतर बी विचारलंय तुम्हाला, बी काय येणार, P Q R आणि M. P Q R M N. P Q R N. P Q R M आणि एम कुठे गेला, हा पूर्ण बी आहे, पूर्ण गोल बी आहे. काय काय येते बघा, एम एन P Q R
MN. हा बरोबर, ठीक आहे. त्यानंतर ए युनियन बी विचारलं. ए युनियन बी म्हणजे काय, तर ए आणि बी दोन्हीचं युनियन, म्हणजे असे सगळे एलिमेंट जे ए मध्ये आहेत किंवा बी मध्ये आहेत, किंवा म्हणजे कुठल्या पण सेट मध्ये चालतील, ए मध्ये असू दे किंवा बी मध्ये असू दे, ते ए युनियन बी मध्ये येतात. ए युनियन बी मध्ये सगळे येतात जे ए मध्ये आहेत किंवा बी मध्ये आहेत. मग काय काय येईल? X, Y, Z, M, N, P, Q, R. MN P Q टीचर R. बरोबर, ए युनियन बी. Yes, ठीक आहे. ma'am. आता Yes, ए ma'am. युनियन बी झाला ना, तर हा 7वा सेट बघा काय दिलाय तुम्हाला, 7th वाला सेट. ए युनियन बी इंटरसेक्शन, म्हणजे हा ए युनियन बी चा सॉरी इंटरसेक्शन बोलते, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा, पूरक संच. ए संयोग बी चा पूरक संच. आता ए संयोग बी चा पूरक संच जर पाहिजे तर आधी ए संयोग बी काढायचा. हा, ए संयोग बी आधी काढायचा. मग ए संयोग बी आपण काढलाय, हा बघा, XYZ MN PQR. मग ए संयोग बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की ए संयोग बी मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले, म्हणजे हे दोन्ही सेट वगळायचे, ए युनियन बी, आणि उरलेले यू मधले घ्यायचे. कारण एखाद्याचा पूरक संच आपण जेव्हा घेतो तेव्हा त्या संचातलं काहीच घेत नाही आणि उरलेलं यू मधलं घेतो. त्यामुळे ए युनियन बी चा जो पूरक संच आहे, कॉम्प्लिमेंट आहे, तो ए युनियन बी मधलं काही नाही घ्यायचं. ए युनियन बी मध्ये XYZ MN PQR येतं, त्यातलं काही घेणार नाही ए युनियन बी मधलं, आणि उरलेले तुमचे युनिव्हर्सल सेट मधले घ्यायचे. उरलेले युनिव्हर्सल सेट मध्ये कुठले येतात, ए युनियन बी कट केला तर ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट काय येईल, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी मधले घ्यायचे नाही, उरलेले यू मधले घ्यायचे. कोणते येतील, कोणते येणार बघा सेट मध्ये. ए युनियन बी मध्ये काय काय आलं, XYZ MN PQR. काय झालं, टीचर यस आणि टी येतील, कारण कॉम्प्लिमेंट म्हणजे त्यांना सोडून द्यायचे. म्हणजे ए युनियन बी मधले घ्यायचे नाही. कळले का हे कॉम्प्लिमेंट, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट आहे. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट साठी आधी ए युनियन बी शोधा. ए युनियन बी मध्ये काय काय येणार आहे, XYZ MN PQR. हे ए युनियन बी झालं, पण त्याचा कॉम्प्लिमेंट ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी मधलं काहीही घ्यायचं नाही. म्हणजे ए युनियन बी मध्ये काय काय होतं आपलं, XYZ MN PQR, हे काही घ्यायचं नाही. आणि उरलं काय, यू मध्ये राहिलं काय, आता हे सगळे गेल्यानंतर एक हा राहिला आणि हा राहिला, त्यामुळे तेच येणार तुमचे. ऐकतायत ना, बाकीचे झोपले वाटत. ऐकतो टीचर. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट आहे. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून द्यायचा, ए सोडून बाकी सगळं घ्यायचं. ए सोडायचा कॉम्प्लिमेंट बोलल्यावर, ए सोडा आणि बाकी सगळं युनिव्हर्सल सेट मधलं घ्या. काय काय, XYZ MN नाही घ्यायचा, ए चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. XYZ MN हे ए मध्ये आहेत, ए वेगळा, ए कॉम्प्लिमेंट वेगळा. XYZ MN कोण म्हणाल, हे तर ए आहे आपला, तो ए सेट आहे XYZ MN. आपल्याला ए कॉम्प्लिमेंट घ्यायचंय, आणि कॉम्प्लिमेंट बोलल्यानंतर तो अजिबात घ्यायचा नाही सेट. ज्याचा कॉम्प्लिमेंट आहे ना तो नाही घ्यायचाय. ए चा कॉम्प्लिमेंट बोलला ना तर ए घ्यायचा नाही, म्हणजे हा पूर्ण ए कट करायचा. आता हा ए कट केल्यावर आता काय, पी बी क्यू आर पूर्ण घ्यायचा, युनिव्हर्सल मधलं घ्यायचं. कारण कॉम्प्लिमेंट हा युनिव्हर्सलशी रिलेटेड असतो, त्यामुळे सगळे जे युनिव्हर्सल सेट मध्ये उरलेले सगळे एलिमेंट घ्यायचे.
बी कॉम्प्लिमेंट मध्ये बी नाही घ्यायचा आणि उरलेलं सगळं घ्यायचं यू मधलं. बी म्हणजे हा बी नाही घ्यायचा, बी सेट नाही घ्यायचा. पी कॉम्प्लिमेंट मध्ये बी सेट काढून टाकायचा. मग बी कॉम्प्लिमेंट काय काय येणार? एक्स वाय झेड एस टी. X, Y, Z, X, S, T. बरं, ठीक आहे. आता हे लास्टचं गणित आहे आपले. पहिलं गणित तुम्ही फॉर्म्युलाने सोडवायचं आहे. एन ऑफ ए तुम्हाला दिलाय, एन ऑफ ए युनियन बी दिलाय आणि इंटरसेक्शन बी पण दिलेला आहे आणि तुम्हाला एन ऑफ बी शोधायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलंय? एन ऑफ ए युनियन बी दिलेला आहे. एन ऑफ ए युनियन बी किती आहे? एन ऑफ ए युनियन बी 29 दिलाय. मग इथे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे. हा 29 दिलेला आहे एन ऑफ ए युनियन बी. एन ऑफ ए माझ्यामध्ये 15 दिलेला आहे. एन ऑफ बी आपल्याला शोधायचा आहे आणि हा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 7 दिलेला. फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यात किमती टाकल्या मी. किमती दिसते का? हा 29 आणि हा 15 वजा 7. हा 15 वजा 7 करा इथे. 15 वजा 7 किती येतात? 8 येतात. 8 आणि प्लस एन ऑफ बी. हा एन ऑफ बी असंच. हे प्लस 15 मायनस 7 प्लस 8 येणार. आता हा 8 इकडे जाऊन काय होणार? वजा होणार आणि इकडे राहणार एन ऑफ बी. 21. 21 होतं एन ऑफ बी. फॉर्म्युला वापरा, त्याच्यात किमती टाका. ठीक आहे. येस मॅम. एवढी गणितं सोडून आणा. ओके. येस मॅम. आणि युनियनच्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायच्या. बघू कशा करता तुम्ही प्रूव्ह युनियनच्या प्रॉपर्टीज. मॅम होमवर्क एकदा परत सांगा. मॅम होमवर्क एकदा परत सांगा. टीचर होमवर्क आहेत. होमवर्क 1.4 मध्ये पहिलं गणित आणि 5वं गणित सोडवायचं. आणि युनियनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, युनियन ऑफ सेटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जसं आपण इंटरसेक्शनच्या प्रूव्ह केल्या ना, तशा तुम्ही युनियनच्या प्रूव्ह करायच्या एक्झाम्पल घेऊन आपल्या मनाचा. ओके मॅम. Yes, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. येईल का? हो टीचर, खूप आपल्या मनाचे एक्झाम्पल घ्या जसं तुम्हाला कंडिशन. येस टीचर. इंटरेस्टिंग आहे. येस teacher. मॅम. आपला वेळ संपलाय. गुड नाईट टीचर. Bye, ma'am. थँक्यू मॅम. Thank you, ma'am. बाय मॅम. थँक्यू. Bye, ma'am. Bye teacher. Thank you. Good night. गुड नाईट. Bye, ma'am. Good night.